वाशिम जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी धडक कारवाई करत गोवा राज्यात विक्रीस असलेल्या मात्र महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त केला आहे। या कारवाईत 20 पेट्या विदेशी मद, टाटा मेगा एक्सेल 4-चाकी वाहन आणि एकूण 4,85,680 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। ही कारवाई 4 जुलै 2026 रोजी मानोली ते मोजसावंगा रोड तालुका मंगरुळपीर येथे गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली। तपासणी दरम्यान वाहनातून रॉयल चॅलेंज, रॉयल स्टॅग, आयकॉनिक व्हाईट विस्की तसेच गोल्ड ॲप ब्लॅक एक्स रमच्या एकूण 504 बाटल्या आढळून आल्या। या प्रकरणात दिगंबर रमेश पवार आणि प्रवीण भगवानदास वर्मा यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख, सह-आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उप-आयुक्त डॉक्टर पराग नवलकर आणि अधीक्षक सीमा झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। पुढील तपास दुय्यम निरीक्षक मधुकर जाधव करीत आहेत।